कंधार आगाराच्या एसटी बसमधील एका वाहकाने अपंग प्रवाशाशी गैरवर्तन केल्याचा आरोप समोर आला आहे। संबंधित वाहकाने अपंग व्यक्तीचे वैध 1-4 सवलत कार्ड डुप्लिकेट असल्याचे सांगत पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्याचा दावा करण्यात आला असून या प्रकरणी चौकशी सुरू करून संबंधित वाहकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बिलोली नरसी ते मुखेड या मार्गावर MH20 BL 1995 या क्रमांकाच्या कंधार आगाराच्या बसमधून कार्ला बुद्रुक येथील अपंग प्रवासी गंगाधर शिंदे हे मुखेड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित अपंगाच्या शिबिरासाठी प्रवास करत होते। प्रवाशाच्या म्हणण्यानुसार बसमधील वाहक SA कंधारे यांनी शिंदे यांचे 1-4 सवलत कार्ड वैध असूनही ते डुप्लिकेट असल्याचा संशय व्यक्त केलाय। तसेच पोलिसात तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने भर बसमध्ये त्यांचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित प्रवाशाने कार्डाची पडताळणी करून आवश्यक असल्यास नियमानुसार कारवाई करण्यास हरकत नसल्याचे सांगितले। त्यानंतर वाहकाने कार्ड वैध असल्याचे मान्य करत तिकीट दिल्याचा दावा करण्यात आला आहे। या घटनेमुळे अपंग प्रवाशाचा सन्मान आणि हक्काचा प्रश्न उपस्थित झाला असून संबंधित वाहकाच्या वर्तनाची सखोल चौकशी करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांनी कंधार आगार प्रशासनाकडे केली आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।